नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे आधुनिक राजकीय विचार याविषयी आपण चर्चा करत आहोत. मागील भागात आपण राम मनोहर लोहिया यांचा अल्पपरिचय, प्रास्ताविक आणि एकूण त्यांच्या जीवनातील ज्या वेगवेगळ्या घटना होत्या त्याविषयी माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे राजकीय विचार आपल्याला अभ्यासायचे आहेत. खरं तर डॉक्टर लोहिया यांच्या विचारांवर कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा बराच असा मोठा प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो. मात्र लोहिया हे कधीही पूर्णपणे मार्क्सवादी किंवा पूर्णपणे गांधीवादी बनलेले नाहीत. ही गोष्ट पण मात्र लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा प्रभाव होता, पण त्यांनी कोणताही एक विचारसरणीला पूर्णपणे स्वीकारलेलं दिसत नाही. कारण समाजवादी चळवळीतील लोहियांचे जे सहकारी होते ते म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या बाबतीत प्रारंभीच्या काळात ते कट्टर मार्क्सवादी होते, नंतरच्या काळात समाजवादी आणि त्यानंतर कट्टर असे सर्वोदयवादी अशी वैचारिक स्थित्यंतरं ही आपल्याला लोहियांच्या बाबतीत झालेली दिसत नाही. लोहिया यांनी मार्क्सवाद आणि गांधीवाद यातील योग्य वाटणारी तत्त्व स्वीकारलेले दिसतात. त्या तत्वांचा मेळ घालताना आणि अखेरपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ ते राहिलेले दिसतात. मार्क्स, गांधी आणि समाजवाद या आपल्या पुस्तकात त्यांनी याबाबतचा स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट केलेला आहे. त्यात लोहिया असं म्हणतात की मार्क्स आणि गांधी यांचे विचार हा विचारांचा अमूल्य असा खजिना आहेत. त्यांच्या विचारातून खूप मूल्यवान गोष्टी आपल्याला शिकता येतात. पण पूर्णपणे मार्क्सवादी किंवा पूर्णपणे गांधीवादी बनणं देखील चुकीचं आहे. कारण या विचारवंतांच्या विचारात मूल्यवान तत्त्व आहेत, तसेच त्यांच्या विचारांच्या काही मर्यादा देखील आहेत. त्याचे तारतम्य बाळगले पाहिजेत आणि म्हणून या दोन्ही महान विचारवंतांच्या विचारातील सर्वात मूल्यवान तत्वांचं संश्लेषण, ज्याला सिंथेसिस म्हणतो, ते करणं आणि त्या मार्गाने जाणं हाच योग्य पर्याय किंवा योग्य मार्ग आहे असं लोहिया म्हणतात. डॉक्टर लोहियांचं विचार समजून घेण्यासाठी हे गरजेचं आहे की डॉक्टर लोहिया या दोन विचारवंतांच्या विचारातील कोणती तत्त्व मूल्यवान समजतात आणि त्याचे संश्लेषण कसं करून एकात्म असा कोणता विचार ते त्यातनं मांडू इच्छितात हे पाहणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता, न्याय या महत्त्वपूर्ण तत्वांची प्रस्थापना करण्यासाठी कार्ल मार्क्स असेल, महात्मा गांधी असेल यांच्या विचारातील योग्य तत्वांचा मेळ घालून ते करता येईल असा विश्वास लोहिया यांना असल्याचं दिसतं. आणि म्हणून आपल्याला लोहियांच्या विचारांमधील स्वातंत्र्याचा विचार काय होता, स्वातंत्र्याची संकल्पना काय होती ती जाणून घ्यायची आहेत. आता खरं तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेचे डॉक्टर लोहिया यांना जबरदस्त आकर्षण होतं व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वाचं. त्यांच्या मते स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य ते मानतात आणि त्या मूल्याच्या रक्षणासाठी त्यांनी संघर्ष केले. त्यांनी प्रसंगी कारावास आणि छळही सोसलेला दिसतो. स्वकीयांच्या स्वातंत्र्या इतकेच इतर परतंत्र देशातील लोकांच्याही स्वातंत्र्याला डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी मोलाचं मानलेलं दिसून येतं. स्वातंत्र्य लढ्यातून लोकांचे स्वातंत्र्य मिळते, पण व्यक्तीला स्वातंत्र्य मिळायचे असेल तर सामाजिक क्रांतीच घडून यावी, तरच ते स्वातंत्र्य मिळू शकेल असं लोहिया मानतात. स्वातंत्र्याचा त्यांनी सर्वांगीण विचार केलेला दिसून येतो.
व्यक्तीला लोहिया विचार विवेकयुक्त आणि साधन निर्मितीक्षम प्राणी मानताना दिसतात. लोहियांच्या मते व्यक्ती हा विचार विवेकयुक्त प्राणी आहे, तो साधन निर्मितीक्षम प्राणी आहेत असं ते म्हणतात. आपल्या विचारात विवेकशक्तीच्या आधारे ती आपल्या कृतींचे परिणाम लक्षात घेऊन त्यांचं मूल्यमापन करू शकते. कोणतीही व्यक्ती त्यांची योग्यता इष्टनिष्ठता तपासू शकते आणि गरजेनुरूप त्यात बदल देखील करू शकते. आणि या प्रक्रियेतूनच तिला आत्मपूर्ततेच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येतं. उत्तम जगण्याच्या तिला मिळणाऱ्या विविध सूचनांमधून भौतिक, इष्ट व नैतिक मूल्यांचं निर्धारण व्यक्ती जाणीवपूर्वक करू शकते. पण आत्मपूर्तता, आत्मभान आणि व्यक्तित्वाचा परिपूर्ण विकास या गोष्टी स्वातंत्र्याचं वातावरण असल्याखेरीज असाध्य असतात असं लोहिया सांगतात. त्याशिवाय ते होऊच शकत नाही. आणि म्हणून याच्याबरोबर ते हेही स्पष्ट करतात की व्यक्तीच्या आत्मभाना इतकंच महत्त्व व्यक्तीच्या संबंध भानाला देखील असतं. व्यक्तिहित आणि समूहहित यांचा मेळ संबंध भानातून व्यक्त घालू शकते. व्यक्ती ह्या व्यक्तीच्या आणि समूहाच्या यांच्या संबंधांमधूनच हा मेळ त्याच्या स्वतः व्यक्ती घालू शकते. आणि म्हणून ते असंही म्हणतात की आत्मभान आणि समूहभान बाळगणाऱ्या व्यक्तीला कळपातल्या मेंढरांची दशा येता कामा नये, यावर त्यांचा मात्र कटाक्ष होता. जसं कळपातलं मेंढर एक पुढं गेलं का सगळेच त्याच्या पाठीमागे जातात, तसं होता कामा नाही. आणि म्हणून समुदायाने व्यक्तीच्या खाजगीपणावर आक्रमण करणं लोहियांना नामंजूर होतं. आधुनिक जगात व्यक्तीचे सार्वभौमत्व हे संघटनांच्या पायाशी गहाण पडत आहे, याचं त्यांना प्रचंड असं दुःख वाटत होतं. व्यक्ती त्याचं सार्वभौमत्वच ह्या विविध संघटनांच्या पक्षांच्या पायाशी गहाण ठेवत आहे. तो स्वतःचं व्यक्तित्व, सार्वभौमत्व विसरत चाललेलं आहे. आणि म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या नियोजनांचा दबाव व्यक्तीच्या कल्याणावर, व्यक्तीच्या सुखावर, व्यक्तीच्या शिक्षणावर, आरोग्यावर एवढंच नव्हे तर त्याच्या विश्रांतीवर देखील बहुतांश स्वरूपाचं त्या विचारांचा प्रभाव पडतो. त्याच्या जीवनावर, त्याच्या विचारांवर त्याचा प्रभाव पडतो ह्या संघटनांचा. आणि म्हणून साम्यवादी राजवटीत त्या दबावाची पराकुटी आढळते. पण इतरत्रही त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण साम्यवादी राजवटीत तर प्रत्येक गोष्ट सरकार सांगेल तीच करावी लागते. म्हणजे तुम्ही विचारसुद्धा सरकारच्या पद्धतीने करतात. इतका प्रचंड दबाव, आणि हा दबाव पराकोटीचा असतो असं लोहियांचं म्हणणं होतं. आणि म्हणजे पण याचा अर्थ लोकशाहीमध्ये काही सगळी मोकळी काय असं नाही. लोकशाहीमध्ये सुद्धा पक्षीय संघटना, सरकार, विविध धार्मिक जातीय संघटना यांचा व्यक्तीवरचा दबाव वाढत चाललेला आहे. मग ते सर्वच क्षेत्रावर, व्यक्ती जीवनावर, व्यक्ती विचारांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, तिच्या कल्याणावर, तिच्या विश्रांतीवर देखील. आणि म्हणून लोहिया म्हणतात की संघटना, सरकार, राज्यसंस्था ह्या व्यक्तीच्या आयुष्याचं नियोजन आणि नियंत्रण करू लागलेल्या आहेत असं लोहियांनी त्यांच्या निरीक्षणातून मत नोंदवलेले आहेत. आणि स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं लोहिया सांगतात. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याला त्यातनं बाधा पोचते. पण याचा अर्थ राम मनोहर लोहिया यांचा सर्वच प्रकारच्या नियोजनाला विरोध होता असा त्याचा अर्थ नाही. त्यांचं फक्त सक्तीमूलक, जिथे सक्ती आहेत, जिथे दबाव आहेत, दबावातून जे नियोजन किंवा नियंत्रण होतं ते स्वातंत्र्याला मारक असतं असं त्यांचं म्हणणं होतं. माणसाला निवड करण्याचं आणि चुका करण्याचं स्वातंत्र्य असेल तरच त्याला त्याच्यात रुची, तारतम्य, ज्ञान आणि शहाणपण लाभण्याची अधिक शक्यता असते, अशी भूमिका त्यांची होती.
म्हणून व्यक्तीला, माणसाला निवड करण्याचं आणि निवड करता करता चुकण्याचं स्वातंत्र्य असलंच पाहिजेत. कारण माणूस हा चुकांमधून शिकत जाईल आणि तुम्ही जर त्याच्या निवड करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं टाकली तर मात्र त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोचेल. आणि त्याला जर हे स्वातंत्र्य असेल तर त्याच्यातून त्याला ज्ञान मिळेल, त्यातून शहाणपणा मिळेल, त्याला रुची निर्माण होईल, तारतम्य निर्माण होईल, असं लोहियांना वाटत होतं. जीवनाच्या किमान काही क्षेत्रांमध्ये तरी राज्य, शासन किंवा ह्या ज्या संघटना आहेत, समूह यांच्या नियंत्रणापासून व्यक्ती मुक्त असला पाहिजेत, असा लोहिया यांचा आग्रह होता. कौटुंबिक व्यवहार असेल, मनोरंजन असेल, विवाह असेल, व्यवसाय असेल, पक्ष सदस्यत्व असेल, या बाबतीत व्यक्तीचा खाजगीपणाचा हक्क अमर्याद असावा, असं लोहिया म्हणत होते. कारण कौटुंबिक व्यवहारावर असेल, व्यक्तीच्या विवाहांवर असेल, मनोरंजनावर असेल, व्यवसायावर असेल, इथे या संघटनांचं, राज्यसंस्थेचं, शासनाचं बंधन असता कामा नये. म्हणून या व्यक्तीच्या खाजगीपणाचा हा हक्क अमर्याद असावा, असं लोहिया म्हणतात. त्याचे जे काही तोटे होतील ते स्वतः ती व्यक्ती भोगवते, असं त्यांचं मत होतं. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला आत्महत्या करण्याचा देखील हक्क असावा. कोणत्याही संघटनेने किंवा सरकारने त्या कृतीला प्रतिबंध करू नयेत, अशा खाजगी जीवनाच्या हक्काचं ते लोहिया हे समर्थन करताना दिसतात. व्यक्तिविकास ही मानवी कल्याणाची आवश्यक अशी बाजू असते, असं लोहिया मानतात. कारण मानवी कल्याण हा व्यक्ती विकासातून साध्य होऊ शकतो. एवढंच नव्हे तर त्यांच्या मते सभ्यता, शिक्षण, संस्कृती अशी कोणतीही गोष्ट घेतली तरी ते अविभाज्य अंग आहेत व्यक्तिविकासाचं. विचाराचं आणि कृतीचं स्वातंत्र्य असेल तरच उत्स्फूर्तता येईल आणि उत्स्फूर्तता येईल तेव्हाच अस्सलपणाचा जन्म होईल. आणि असा अस्सलपणा हा व्यक्तीला लाभावा हेच कोणत्याही सभ्यतेचं मुख्य प्रयोजन असतं. हा सभ्यतेचा, आधुनिक सभ्यतेचा विचार लोहियांनी व्यक्त केलेला आहे, मांडलेला आहे. व्यक्तीच्या शक्तींचा सर्वोच्च व सुसंवादी विकास होऊन तिला परिपूर्णता प्राप्त होणे हेच मानवी जीवनाचं साध्य असतं. स्वातंत्र्याच्याच वातावरणात ते पूर्णपणे होऊ शकतं, असं प्रतिपादन देखील डॉक्टर राम मनोहर लोहिया करताना दिसून येतात. पुढे लोहिया यांनी स्वातंत्र्याचे 2 प्रकार मांडलेले आहेत. स्वातंत्र्याचे 2 भाग ते करतात. त्यासाठी त्यांच्या मते माणसाच्या आयुष्यातील बाबींचं संपत्तीविषयक आणि बिगर संपत्तिक असं वर्गीकरण करून लोहिया असं म्हणतात की बिगर संपत्तीविषयक ज्या बाबी आहेत त्या बाबतीत व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य असावं. पूर्ण स्वातंत्र्याची कल्पना व्यक्तीने लोहियांनी मांडलेली आहेत. आणि कोणत्या बाबतीमध्ये ती? तर बिगर संपत्तीविषयक ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असावं. मात्र संपत्तीविषयक बाबतीमध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार ते राज्यसंस्थेला देताना दिसतात. बिगर संपत्तिक बाबी कोणत्या याची परिपूर्ण यादी मात्र त्यांनी दिलेली नाही. कोणत्या बाबीला बिगर संपत्तिक म्हणायचं? फक्त ते असं म्हणतात की विवाह, जगण्या मरण्याचा हक्क, कुटुंबाचे व्यवहार, चरितार्थाचं साधन, मनोरंजन, पक्ष सदस्यत्व अशा काही बाबींचा उदाहरण दाखल त्यांनी उल्लेख केलेला आहे. थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की बिगर संपत्ती क्षेत्रात लोहियांची भूमिका निखळ व्यक्तिवादी स्वरूपाची होती, इंडिव्हिज्युअल स्वरूपाची होती. आणि म्हणून बिगर संपत्तिक असणाऱ्या अनेक बाबतीतील व्यक्तीला दिलेला संपूर्ण खाजगीपणाचा, ज्याला आपण राईट टू प्रायव्हसी म्हणतो, हा खाजगीपणाचा हक्क अप्रत्यक्षात सांपत्तिक बाबींनाही प्रभावित करू शकेल याची त्यांना जाणीव होती.
पण तरीही त्या खाजगीपणात हस्तक्षेप करण्याचा आणि अधिकार हा सत्ता, राज्यसंस्था, संघटना यांना ते द्यायला तयार नव्हते. संपत्तीविषयक बाबी प्रत्यक्षात प्रभावी होत असतील तिथेच त्यांच्या मते असा हस्तक्षेप हा क्षम्य ठरतो. संपत्तीविषयक बाबतीत व्यक्तीचं वर्तन हे हस्तक्षेप मुक्त किंवा संपूर्णरित्या खाजगी असूच शकणार नाही, कारण मालमत्ता व खाजगीपणा यांचं सहअस्तित्व त्यांना अशक्य दिसतं. लोकशाहीचे व भांडवलशाहीचे समर्थक संपत्तीच्या क्षेत्रातही खाजगीपणाची तरफदारी करताना दिसतात, परंतु संपत्तीचा व तिच्या विनियोगाचा व्यक्तीचा हक्क अबाधित राहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो आणि लोहिया मात्र त्यांच्याशी सहमत नव्हते. त्याचबरोबर मालमत्तेच्या सार्वजनिक मालकीच्या नावाखाली राज्यसंस्थेने नागरिकांच्या जीवनातील कौटुंबिक व्यवहारापासून आविष्कार स्वातंत्र्यापर्यंत प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ करण्याचे जे साम्यवादी धोरण होतं, त्या धोरणालाही लोहियांनी मान्यता दिलेली नव्हती. तेही त्यांना मान्य नव्हतं. म्हणजे साम्यवादात बिगर संपत्तिक आणि संपत्तिक अशा सर्वच बाबतीत सरकारचं आणि राज्यसंस्थेचं संपूर्ण नियंत्रण असतं, तर भांडवलशाही व्यवस्थेत या दोन्ही बाबतीत व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य असतं. त्यामुळे त्यांची राज्यसत्ता अहस्तक्षेपी, ज्याला लेसे फेर म्हणतो आपण, ह्या धोरणाशी बांधील असतं. लोही यांच्या मते त्यामुळेच या दोन्ही व्यवस्था म्हणजे भांडवलशाही व्यवस्था आणि साम्यवादी व्यवस्था, या दोन्ही व्यवस्था संतुलित आणि अचूक अशी व्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना विकसित करू शकलेल्या नाही आहेत. एका व्यवस्थेमध्ये अमर्याद स्वातंत्र्य दिलेलं जातं आणि दुसऱ्या व्यवस्थेमध्ये कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नसतं, तिथे सर्वच क्षेत्रात नियंत्रण असतं. म्हणून खरी जी व्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती या दोन्हीही व्यवस्थांना विकसित करता आलेली नाही. व्यक्तीचे आणि समाजाचे असे दोघांचंही हित ज्यात सामावलेलं असेल असं स्वातंत्र्य बिगर संपत्तिक आणि सांपत्तिक अशा वर्गीकरणातूनच शक्य होईल, असं प्रतिपादन लोहिया करताना दिसतात. डॉक्टर लोहियांचं प्रस्तुत हे जे विवेचन आहेत ते वाचताना आपल्याला जॉन स्टुअर्ट मिलने व्यक्तीच्या कृतींचं स्वयंसापेक्ष कृती आणि अन्य सापेक्ष कृती असं त्यांनी केलेलं वर्गीकरण आठवतं. सेल्फ रिगार्डिंग ॲक्शन अँड अदर रिगार्डिंग ॲक्शन, हे जे जॉन स्टुअर्ट मिलने हे जे वर्गीकरण केलेलं होतं त्या वर्गीकरणाशी साधर्म्य साधणारा हा लोहियांचा विचार आपल्याला दिसून येतो. पहिल्या गटातील कृतीसंबंधी मिल हा व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य देतो आणि दुसऱ्या गटातील कृती मात्र कायद्याच्या नियंत्रणाखाली असाव्यात असं त्याला वाटत होतं. व्यक्तित्वाचा विकास तसेच व्यक्तिहिताचा सामाजिक हिताशी समन्वय या दोनही गोष्टी मिलप्रमाणेच लोहिया यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून साध्य करायच्या त्यांना होत्या. अर्थात लोहियांचं वर्गीकरण केवळ सांपत्तिक संबंधित आहे, तर मिलचं जे वर्गीकरण आहे ते अधिक सर्वसमावेशक आहे. दुसरं असं की लोहिया हे बिगर सांपत्तिक बाबतीत आत्महत्याच्या हक्काचा देखील व्यक्तीला देण्या इथपर्यंत अशी निरंकुश मांडणी करतात, तेवढी मात्र जॉन स्टुअर्ट मिल करत नाही. लहान बालकांना किंवा तरुणांनाही लोहिया हे अमर्याद स्वातंत्र्याचे धनी केलेलं दिसून येतं, त्यांना मान्य करताना दिसतात. आणि एका बाबतीत मात्र लोहियांचा विचार भारताच्या संदर्भात स्वागतार्ह ठरतो. मागासवर्गीयांना विशेष संधी देणं मिलच्या स्वातंत्र्यात बसत नव्हतं, ते लोहियांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बसताना दिसतं. लोहिया मात्र मागास समाजघटकांना काही काळासाठी तरी विशेष संधी देण्याचे आग्रही पुरस्कर्ते होते, ही बाबसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजेत. आजचा काळ हा समाजवादाचा आहे आणि सामूहिक नियोजन किंवा कृती याद्वारे सर्वांचं हित साधण्याच्या प्रवृत्ती मानव समाजात वाढत आहेत. भांडवलशाही व्यवस्थाही याला अपवाद नाही. ही परिस्थिती पाहता लोहिया राज्यसंस्थेकरवी होणाऱ्या नियोजनाच्या आणि सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करूच शकत नव्हते, पण त्यांचा आग्रह एवढाच होता की नियोजनात बळजबरीचा भाग असू नये आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि उपक्रमशीलतेचं जतन केलं जावं.
त्यामुळे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यविषयक संकल्पनेत सत्तेला प्रतिकार करण्याच्या हक्काला अधिक महत्त्वाचं स्थान होतं. जेव्हा तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य संकटात येईल किंवा एका बाजूने राज्यसत्तेच्या आत्यंतिक हस्तक्षेपामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाला आणि दुसऱ्या बाजूने सामाजिक प्रगतीला जेव्हा बाधा निर्माण होईल तेव्हा तेव्हा व्यक्तीने आपला प्रतिकाराचा हक्क बजावला पाहिजेत असं लोहिया हे ठामपणे सांगतात. या संदर्भात त्यांनी सविनय कायदेभंगाची अत्यंत तरफदारी केलेली आहे. त्यांच्यामध्ये ज्याच्या स्वरूपात परिपूर्ण व्यक्तीचा व तिचे संकुल स्वभावाचाच आविष्कार होतो आणि कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या बळावर व्यक्ती तिच्या आत्मप्रतिष्ठेचा सांभाळ करू शकते असं एक आणि एकमेव शस्त्र म्हणजे काय आहे तर ते सविनय कायदेभंगाचं शस्त्र आहेत असा गौरव सविनय कायदेभंगाचा लोहिया यांनी केलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच राम मनोहर लोहिया यांची स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना बघितल्यानंतर त्यातले वेगवेगळे बारकावे, त्यातला जो आधुनिकपणा आहे तो अत्यंत स्पष्टपणे आपल्याला अधोरेखित करता येतो. आणि म्हणून लोहिया यांच्या विचारांमध्ये एका बाजूला कार्ल मार्क्सचा समाजवाद असेल, दुसऱ्या बाजूला गांधीवादाची तत्त्वं असतील, लोकशाहीची तत्त्वं असतील, समाजवाद आणि भांडवलशाही या व्यवस्थेमधून निसटून गेलेले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांचा लोहिया यांनी अत्यंत बारकाईने विचार करून त्यांनी आपले स्वातंत्र्याची संकल्पना, विचार अभिव्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात. यालाच लागून दुसरा जो भाग आहे तो म्हणजे राम मनोहर लोहिया यांच्या विचार विश्वातून, त्यांच्या चिंतनातून समतेची संकल्पना काय आहेत ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. पण ती आपण पुढील भागामध्ये समजून घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.